गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक भोवली, मनसेला मोठा दणका. मोठी बातमी समोर. गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ते सातत्याने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेंवर जोरदार टीका करत असतात. दरम्यान शनिवारी या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. शनिवारी गुणरत्न सदावर्ते जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर सुपारी देखील फेकण्यात आली आणि त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेकडून गाडीवर शाईफेक झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक आणि सुपाऱ्या फेकल्याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे जालना शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कलम 126(2) सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत रस्ता अडवणे, अवैध पद्धतीने जमाव जमवून घोषणाबाजी करणे, त्याचसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे अशा विविध प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.